भक्तांना स्वामी म्हणतात, समाधान नसेल तर सगळं असूनही माणूस गरीबच असतो. तुमच्याकडे पैसा आहे, घर आहे, सगळं आहे, पण तरी मन अस्वस्थ का? मग प्रश्न असा आहे, खरी श्रीमंती म्हणजे काय? पैसा की मनाची शांती? एका मोठ्या शहरात एक खूप श्रीमंत व्यापारी राहायचा. त्याचं घर महालासारखं, घरी नोकर चाकर, महागड्या गाड्या आणि भरपूर पैसा. त्याला एक लहान मुलगा होता ज्याच्यावर तो खूप प्रेम करायचा. पण वडिलांच्या मनात नेहमी एक विचार यायचा, आपल्या मुलानं कधी वाईट दिवस तर पाहिले नाही, त्याला ह्या श्रीमंतीची खरी किंमत कस काय कळेल? एक दिवस वडील म्हणाले, बाळा, आपण आज प्रवासाला जाणार आहोत. दोघे शहर सोडून एका लांबच्या गावी गेले. गावात मातीची घरं होती. तिथलं जीवन खूप साधं होतं. लोक गरीब होती, पण त्यांच्या चेहऱ्यांवर समाधान होतं. एका शेतकरी कुटुंबाने त्यांचं मनापासून स्वागत केलं. काही दिवस ते तिथेच राहिले. साधं जेवण, जमिनीवरची झोप, दिवसभर कष्टाचं काम आणि रात्री ताऱ्यांनी भरलेलं आकाश. परत येताना वडिलांनी मुलाला विचारलं, बाळा, तुला हा प्रवास कसा वाटला? मुलगा हसून म्हणाला, पप्पा, हा खूप छान होता. मग तो म्हणाला की आपल्या घरी नोकर आहेत, पण ते कुटुंब एकमेकांसाठी स्वतः काम करतं हो. आपल्याकडे महागडे दिवे आहेत, पण त्यांच्याकडे ताऱ्यांनी भरलेली खूप छान रात्र आहे. आपण बाजारातून अन्न आणतो, पण ते स्वतः पिकवतात आणि तेच खातात. आपल्या भोवती भिंती आहेत, पण त्यांच्याकडे माणसं आहेत. शेवटी मुलगा म्हणाला, पप्पा, धन्यवाद, मला तुम्ही दाखवलं की आपण खरं किती गरीब आहोत. वडील गप्प झाले. त्यांना उमगलं, खरी अमिरी पैशात नसते, तर ती असते प्रेमात, नात्यात, कष्टात आणि देवावरच्या विश्वासात. त्या दिवसानंतर वडील आणि मुलगा साधेपणाने आणि खूप आनंदाने जगू लागले. आज तुम्ही स्वतःला विचारा, तुमच्या आयुष्यात खरी अमिरी किंवा खरी श्रीमंती काय आहे? भक्तांनो, स्वामी म्हणतात, जर माझ्यावर विश्वास, प्रेम करणारी माणसं आणि मनात समाधान असेल तर तुम्ही खूप आधीपासूनच श्रीमंत आहेत. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा उद्या संध्याकाळी 6 वाजता.